क्या बात आहे, टाळ्यांचा आवाज नाही, टाळ्यांची कंडिशन आहे, टाळ्यांची कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्याचबरोबर श्री बाळासाहेबजी माने सर, मुख्याध्यापक मुकुंदराज महाविद्यालय तथा संचालक अर्थवेल नागरी सहकारी पतसंस्था अंबेजोगाई, श्री संजयजी गंभीरे सर, कर्तव्य दक्ष नगरसेवक म्हणून ज्यांची पूर्ण अंबेजोगाईमध्ये ओळख आहे असे प्रशांत नगरचे नगरसेवक संजयजी गंभीरे सर, तसेच श्री विकास पवार सर आणि श्री सुदाम चाटे सर, श्री विठ्ठल कपाळ सर या सर्वांची या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे आणि या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अवघ्या 2च मिनिटांमध्ये व्यासपीठावरती या सर्व मान्यवरांचं आगमन होणार आहे. तर ते म्हणजे आपल्या अंबेजोगाई शहराचं. अंबेजोगाई शहर म्हणजे सांस्कृतिक क्लासेसचा वर्धापन दिन साजरा करत आहोत. आपल्या कार्यक्रमासाठी म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असले आपल्याला लाभलेले सर्व पाहुणे मंडळींची ओळख करून देतो. डॉक्टर श्रीनिवासजी रेड्डी सर, बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ, संचालक सिनियर नॅशनल कोर्ट, तसेच बाळासाहेब माने सर, मुख्याध्यापक मुकुंदराज महाविद्यालय, तसेच संचालक अर्थवेल पतसंस्था अंबेजोगाई, तसेच कर्तव्य दक्ष नगरसेवक म्हणून ज्यांची पूर्ण अंबेजोगाईमध्ये ओळख आहे असे आपल्या सर्वांचे प्रशांत नगरचे लाडके नगरसेवक संजय भैया गंभीरे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच सहशिक्षक श्री सुदाम चाटे सर, श्री विकास पवार सर आणि श्री शांतीनाथ शेरेकर सर, श्री विठ्ठल कपाळ सर या सर्वांचं मी या कार्यक्रमात स्वागत करतो आणि या सर्व पाहुण्यांना विनंती करतो की दीप प्रज्वलन करून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी. गुलामी कुणाला
कुणाचीच नाही. जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस तूही. जसा संविभागी बळी पूर्वकाळी, शिवाजी जनांच्या तसे चित्त देही. छत्रपती शिवाजी महाराज की. ज्ञानाचं दैवत असलेले आपली सरस्वती मातेला वंदन करून आणि अखंड महाराष्ट्राचे दैवत असणारे आणि ज्यांची आज जयंती आहे अशा आपल्या महाराष्ट्राचं नवे पूर्ण भारताचं आणि जगाचं अखंड दैवत राहिलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. यानंतर आपण या ठिकाणी आपल्या मान्यवरांचा छोटासा सत्कार समारंभ या ठिकाणी सादर करणार आहोत. तर राहुल सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर श्रीनिवास रेड्डी सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. डॉक्टर श्रीनिवास रेड्डी सर यांचा सत्कार आपल्या राहुल सरांना विनंती करतो की त्यांनी करावा. डॉक्टर श्रीनिवास रेड्डी सर म्हणजे बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ आणि संचालक सिनर्जी नॅशनल स्कूल अंबेजोगाई. यानंतर श्री गंभीरे सरांचा सत्कार मी सुशील भैया शेरेकर यांना विनंती करतो की गंभीरे सरांचा सत्कार करावा. चाटे सर यांचा सत्कार राहुल सर यांना विनंती करतो की यांनी करावा. विकास पवार सर यांचा सत्कार राहुल सरांना करण्याची विनंती करतो.
यानंतर आपल्या क्लासेसचे राहुल सर यांचे वडील जे या क्लासेसच्या पाठीमागं अतिशय वटवृक्ष म्हणून उभा राहतात असे आपल्या सर्वांचे लाडके शांतीनाथ काका शेरेकर सर यांचा सत्कार करण्याची विनंती मी रेड्डी सर यांना करतो. काकांविषयी बोलण्यासारखं भरपूर काही आहे, कारण काकांनी अतिशय कष्टातून सरांचं शिक्षण पूर्ण करून त्यांना यापर्यंत पोहोचवलेलं आहे. कारण मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे, कारण सरांचे मोठे बंधू आणि आम्ही दोघं खूप जवळचे मित्र आहोत. त्यामुळं सरांना आणि त्यांच्या कुटुंबाला अतिशय जवळून पाहण्याचा योग मला आलेला आहे. कारण सरांचे वडील जे आहेत अतिशय प्रामाणिक आणि कष्टातून त्यांनी हे सर्व उभा करण्यासाठी आणि आजही सर कुठल्याही संकटात किंवा सुखात खंबीरपणे सरांच्या पाठीमागं ज्यांचा हात असतो की ज्यामुळे सरांना कुठलाही निर्णय घेताना कधीही कसल्याही प्रकारचा विचार करण्याची गरज नाही, असे आमचे शेरेकर सरांचे वडील शांतीनाथ शेरेकर काका यांचा पण आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे. यानंतर राहुल सरांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात प्रस्तावन या ठिकाणी सादर करावं. सगळे मुलं आता जागेवर बसा बरं एकदा, आणि आवाज आता कोणीच करणार नाही. जे मुलं आवाज करतील का त्यांना बाहेर काढा. जे आपल्या क्लासेसचे विद्यार्थी आहेत ते बिलकुल आवाज करणार नाहीत. जे बाहेरून विद्यार्थी आलेत तेच असतील आता जे विद्यार्थी आवाज करत असतील ते. कार्यक्रम हा सर्वांसाठी असतो. मी मगापासून ऑब्झर्व करायलो की आपापसातलं जे बोलणं वगैरे आहे, कारण मला माहिती आहे अंबाजोगाईतल्या सगळ्या शाळा आज एकत्र आल्यात, त्याच्यामुळं काही विद्यार्थी शांत बसलेत, काही विद्यार्थी नाही. आता कोणीही बोलणार नाही. प्रोग्राम हा तुमच्यासाठी असतो. तुम्ही असं बोललात तर ते समोरच्या मान्यवरांना काय वाटेल की विद्यार्थी किती बेशिस्त आहेत, आधी ह्यांना शिस्त लावावी लागेल आणि मग शिकवावं लागेल. आता कोणीही बोलणार नाही. योगेश्वरी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजेश्री शाहू महाराज अशा अनेक थोर महापुरुषांचे विचार घेऊन गेली 7 वर्ष झालं आयडियल मॅथ क्लासेसमध्ये एक शिक्षक म्हणून शिकवतोय, अनुभव घेतोय. आज आपल्या क्लासेसचा वर्धापन दिन, गुणवंतांचा गुणगौरव सोहळा आणि विशेष म्हणजे पालकांशी संवाद या कार्यक्रमाचे आपण आज आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या अंबाजोगाईतील प्रसिद्ध असे डॉक्टर श्रीनिवास रेड्डी सर, त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आलेले श्री संजय गंभीरे सर, त्याचबरोबर माने सर ही आपले येथील, अजून ते आलेले नाहीत कारण त्यांचा पण आज सरांचा कुठेतरी सत्कार होता. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की बाबा हे बाकीचे जे 3 व्यक्ती आहेत हे नेमकं 3 व्यक्ती कोण आहेत, आणि ते अजून दुसरा प्रश्न पडला असेल की हे 3 विद्यार्थी बी आहेत ते कोण आहेत. आज आपल्या कार्यक्रमाला जे तुम्ही कधीच गेस्ट म्हणून बघितले नाहीत ते आज 3 व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत. ते म्हणजे आपल्या क्लासेसचे गेल्या वर्षी 10वी बोर्ड एक्झाम 2023 त्याच्यामधील जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत
गुणवंत विद्यार्थी सर्वांना माहिती होते, पण त्यांचे आज जे काही वडील आहेत ते कुणालाही माहिती नव्हते. तर आपल्या क्लासेसचा गेल्या वर्षीचा विद्यार्थी अभिजित पवार, त्याचे वडील आहेत विकास पवार, तेही आज आपल्या या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. त्याचबरोबर आपला लक्ष्मण फपाळ, त्याचे पण वडील आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपल्या क्लासेसचा तिसरा विद्यार्थी ज्याने ही मॅथमॅटिक्समध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळवलेले आहेत, तो म्हणजे आपला पवन साठे, त्याचे पण विद्यार्थी आज आलेले आहेत. तेही स्वतः शिक्षक आहेत. मला एकच सांगायचे सध्याला की मी 12 विद्यार्थ्यांपासून सुरू केलेला हा क्लास आहे. आमची क्लासरूम म्हणजे पहिली खूप झालं 8x12ची रूम असेल, त्या रूमपासून हा सुरू झालेला प्रवास आज जवळपास 820 विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आणि हे श्रेय काही फक्त माझं असू शकत नाही, ह्याच्यामध्ये माझी मेहनत फक्त प्रामाणिक आहे, पण ह्याच्या पाठीमागं जे काही मला सपोर्ट करणारे वगैरे ते आहे, ते म्हणजे प्रथमतः माझे आईवडील, माझी पूर्ण फॅमिली, माझे जे काही पालक आहेत. कारण पालकांचा जोपर्यंत आपल्यावरती विश्वास असू शकत नाही तोपर्यंत पॅरेंट्स आणि विद्यार्थी हे आपल्यावरती विश्वास तेव्हाच ठेवतात जेव्हा पॅरेंट्स त्या विद्यार्थ्यावर विश्वास ठेवतात आणि विद्यार्थी जेव्हा आमच्यावरती ठेवतो. कारण पालकांनी आम्हाला विश्वास ठेवून विद्यार्थ्यांना आम्हाला घडवण्यासाठी त्याने आम्हाला खूप मोठी मदत केली. म्हणून आम्ही क्लासेसमधून 100 पैकी 100 मार्क घेणारे असे विद्यार्थी दरवर्षी काढतो. सर, आमचं 2017चं पहिलं वर्ष होतं. त्या पहिल्या वर्षामध्ये 12 विद्यार्थ्यांचा क्लास होता. तेव्हा मी जस्ट सेकंड इयरला होतो. मला भरपूर जणांनी सांगायचे की हे आपलं येड्यावानी काय करायलास, काही नाही, तुझा आपलं दुसरंच प्रवास चालू आहे, ह्या प्रवासामध्ये हे नेमकं 12 लेकरं निवळ म्हणजे तू काय करलास, काही नाही, त्यातली कुणाची फीस होती नव्हती, काही संबंध नव्हता. पण सर, मी पहिल्याच वर्षी 12 विद्यार्थ्यांमधून 7 विद्यार्थी हे 90पेक्षा जास्त गुणांना आणले होते. आणि एक विद्यार्थी राजकुमार पवार या नावाचा विद्यार्थी 2017ला व्यंकटेश शाळेमध्ये होता. त्याला मॅथमॅटिक्समध्ये 100 पैकी 100 मार्क आणले होते. सुरुवात ही आमची तिथून झालेली होती. तेव्हा ठरवलं की आता नाही, आता लेक्चरशिपमध्येच आपलं हे काम करायचं, विद्यार्थ्यांना पूर्णपणे द्यायचं आहे. तेव्हापासूनचा जो प्रवास सुरू झाला, तेव्हापासून आमचा जो प्रवास कंटिन्यू वरचीवर वाढत गेला. कारण आमचं पहिलं सभागृह होतं विलासरावजी देशमुख सभागृह. तिथं आमचा पहिला प्रोग्राम झाला होता 2017-18 साली. तेव्हा आमच्याकडे विद्यार्थी एवढे होते की ते सभागृह अर्ध पण भरलं होतं, जवळपास अर्ध्याच्या वर थोडंसं भरलं असेल. आज बघायला गेलं तर आमचं सभागृह खालचं प्लस वरचं पूर्णपणे भरलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मला गंभीरी सर म्हणायचे, मला अजूनही आठवतं आहे की सर, ते सभागृह एक दिवस पूर्ण भरल आणि भविष्यामध्ये तुम्हाला मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह सुद्धा पुरणार नाही, कार्यक्रम तुम्हाला ग्राउंडवरतीच घ्यावा लागेल. आज कुठंतरी तेव्हा मला वाटलं होतं की सरांनी बाबा आपल्याकडे काहीतरी बघितलं होतं. कारण आमच्या पूर्ण सुरुवातीपासूनचा जो काही प्रवास आहे त्या प्रवासाचे साक्षीदार म्हणलं तर आमचे गंभीरे सर आहेत. गंभीरे सरांना पहिल्यापासूनचा सगळा प्रवास माहिती आहे आणि नेहमी सांगतात की कधीही काय अडचण आली तर बाबा आम्हाला सांगत जा, कारण तुम्ही जे करलात हे खूप मोठं ज्ञानदानाचं काम आहे. पण सरांचंही खूप मोठा भक्कम सपोर्ट आहे. आज मला 2-3 गोष्टी या ठिकाणी फक्त एवढ्या सांगायच्या. क्लासेसबद्दलच सगळं बोलून, क्लासेसबद्दलच सगळं सांगून सगळ्यांना वाटेल की सगळं क्लासेसच सांगायला लागलेत. आज या ठिकाणी भरपूर पालक आलेले आहेत. त्याचबरोबर काही माता पालक आलेले आहेत, पिता पालक आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं मला माता पालकांना एक गोष्ट नेहमी नमूद करून द्यायची असते आणि ती मी आज पण त्यांना देणार आहे. ते म्हणजे काय की प्रत्येक आईला वाटतं की बाळा तू असं कर, बाळा तू तसं कर, तू असं करायला पाहिजे, त्यांच्याकडं बघ, त्यांच्यासारखं वाग, त्यांच्यासारखं कर. उदाहरणं तुम्ही खूप मोठे मोठे देता, विद्यार्थ्यांना सांगता की बघ त्यांनी असं केलं, त्यांनी असं केलं, त्यांच्यामुळं हे झालं, तू कधी करणार आहेस. म्हणजे तुमच्या जेवढ्या काही अपेक्षा आहेत त्या फक्त विद्यार्थ्यांकडून आहेत. पण तुम्ही कधी असा बारीक विचार केला आहे का की
मोठे मोठे जे काही थोर विचारवंत असतील, किंवा आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. प्रत्येकजण म्हणतं की शिवाजी महाराज कसे घडले, शिवाजी महाराजांनी काय केलं, शिवाजी महाराजांनी असं केलं, तू कधी करणार आहेस. माझी त्या प्रत्येक आईला एक सांगणं आहे, छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा घडले जेव्हा जिजाऊ माँसाहेब आधी घडल्या होत्या चांगलं. कारण जर आपली आई जर समजा सिरियल बघत असेल तर लेकरू 100% रील स्टारवर टिकटॉक स्टारच बनणार किंवा रील स्टार बनणार. आपलं पहिल्यांदा सिरियल वगैरे थोडंसं बंद करा. 10वीचं वर्ष असतं, विद्यार्थ्यांच्या चर्चा आम्ही बघतो काय आहेत, त्यातल्यात स्पेशल मुलींच्या चर्चा. जसं आपण एखाद्या कार्यक्रमाबद्दल बोलतो, एखाद्या आपण सिरियस गोष्टींबद्दल आपण बोलतो, तसं मुली त्या सिरियलबद्दल बोलतात की ह्यांच्या घरामध्ये भांडणं लागलेत, ते मेलं, ते नवीन आलं, नवीन एंट्री झाली. कधी कधी तर मलाच प्रश्न असा पडतो की नेमकं लेकरं हे कुणाबद्दल म्हणायला लागलेत. मी त्यांना कधी कधी विचारतो आवर्जून, कोण कोण वारलंय का. आओ नाही सर, ते आम्ही सिरियल पाहत होतो आणि घरी गेलं की ते आई पाहत होती, मग मी पण बसले. झालं. म्हणजे आमच्या लेकरांच्या डोक्यामध्ये विचार हे तुम्ही पेरलेत. काय पेरलेत की सिरियल पाहाव्या लागतात, सिरियलमधून ह्या गोष्टी होत असतात. घरामध्ये जसं वातावरण असतं तसं विद्यार्थी घडत असतात, हे मी नेहमी सांगत असतो. आणि मला पिता पालकांना पण एक गोष्ट तुमची नमूद करून द्यायची. आज आमच्या क्लासेसला आम्ही बघायचो 2017, 18, 19 सालापर्यंत, लॉकडाऊनच्या आधी 19पर्यंत सायकल एवढ्या भरपूर आम्हाला पाहायला भेटायच्या. अलीकडच्या काळामध्ये लॉकडाऊनच्या नंतर 2021 झालं असेल, 22, 23 आणि 24, 21ला बी अर्ध लॉकडाऊनच होतं. गाड्यांचं प्रमाण एवढं प्रचंड वाढलेलं आहे आणि आपण लेकरांच्या हातामध्ये गाड्या देतो. त्या गाड्यांचं कुठंतरी हे तुमच्या लक्षामध्ये येणं गेलं की आमच्या समोर विद्यार्थ्यांचे झालेले जे काही ॲक्सिडेंट आम्ही पाहिलेत, अक्षरशः कुणाचा हात गेलाय, कुणाचा पाय गेलाय. म्हणजे तुमचं जे लेकरू, त्याला 2 हात 2 पाय सगळं व्यवस्थित अवयव दिलेले आहेत, त्याचे कुठंतरी एक एक अवयव कमी करण्यामागं, त्याला अपंग करण्यामागं मी कधीही फक्त आणि फक्त दोष कोणाला देईल तर पालकांना देईल. तुम्हाला वाटतंय तुमचं पिल्लू तुमच्या घरापासून गाडी इतकं दमानी चालवतंय, 20च्या स्पीडनं, 30च्या स्पीडनं, 40च्या स्पीडनं, पप्पा मी गाडी लय दमानी चालवतो, आई मी गाडी खूप दमानी चालवतो, मी खूप सिन्सिअर आहे. तुमचं पिल्लू तुम्ही एकदा काय करा, मॉर्निंगला बघा, रस्त्यावरती जेव्हा गाड्या नसतात, गाडी वाकडी करू करू पळविते. त्याच्या पाठीमागं 2-3 मित्र, 4-5 मित्र, एकेका गाडीवर अक्षरशः मी तर 5-5, 6-6 बघितलेत. त्यांना काही घेणं देणं नाही. आणि नंतर काय झालं की मी ट्युशनमध्ये होतो, मला काही माहीत नाही, गाडीचं शॉकअप कसं काही कुईंग कुईंग करायला काहीच मला माहीत नाही. आणि आपल्याला कसं आहे, फक्त आपल्या विद्यार्थ्यांवरती विश्वास आहे, दुसऱ्या विद्यार्थ्यांवरती आपला विश्वास नसतो. मला एकच म्हणायचं आहे, नाण्याला 2 बाजू असतात, दोन्ही बाजू तुम्ही तपासून पहा. मी वारंवार विद्यार्थ्यांना सांगितलं की पालकं मला भेटायला तुमचे येत नाहीत, पालकांना टायमिंग द्या. सोमवार ते शुक्रवार मी आज पूर्ण सभागृहामध्ये सांगतो की सकाळच्या टायमिंगमध्ये 9 ते 10 हा टाईम आम्ही पूर्ण पालकांना ठेवला आहे. दुपारच्या टायमिंगमध्ये 3 ते 4 हा पूर्ण टायमिंग आम्ही पालकांना ठेवला भेटण्यासाठी. फक्त शनिवार आणि रविवार एक्झाम असतात किंवा दुसरं काही लेक्चर, लॉंग लेक्चर असतं, त्याचं शेड्यूल वेगळं असतं, किंवा रविवारी दुपारच्या नंतर. हे असे आम्ही टाईम टेबल ठेवलेत. आणि संध्याकाळी 8 ते 9पर्यंत मी तिथंच असतो. जे मी आपल्या क्लासवरती सकाळी पहाटे 5:30ला जातो, ते मी घरी पोहोचतो 9:30 वाजता. हा दिवसभराचा आमचा डेली रुटीन आहे. त्याच्यामुळं मला सर्वांना हे सांगायचं आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना एवढं मोकळीक सोडू नका. विद्यार्थी बिघडण्याचं कारण फक्त आणि फक्त पॅरेंट्स आहेत असं मला वाटते. कारण तुम्ही जर त्यांना थोडासा आळा घातला ना, तर विद्यार्थी 100% घडू शकतो. एखाद्या नदीतलं, एखाद्या पात्रातलं, एखादं जे काही आपण ओढा म्हणतो गावाकडं, त्या ओढ्यातलं पाणी तेव्हाच पुढं फास्ट सुरळीत चालतं. एक साईड ही शिक्षकांची असते आणि एक साईड ही पालकांची असते. मधलं पाण्याला ॲटोमॅटिक पुढं रस्ता सापडत असतो. आणि जर समजा एक साईड शिक्षकांनी दिली आणि दुसरी साईड पालकांना दिलीच नाही, तर तिथंच ते पाणी साचून साचून त्या पाण्याचं तळं होतं, ते पाणी पुढं जात नाही. हे विद्यार्थ्यांचं आजचं करिअरचं वास्तव आहे. आपले विद्यार्थी नीटमध्ये रिपीट करतात, JEEमध्ये रिपीट करतात. त्याचं एकमेव रिझन आहे की त्यांना आपण व्यवस्थित जे द्यायचं का ते दिलं नाही. आज चुकीच्या संस्था खूप काम करतात. आमच्या क्लासेसबद्दल जर सांगायचं म्हणलं तर प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारा की आम्ही जेवढी मेहनत घेतो, विद्यार्थ्यांना पूर्णपणे आम्ही विश्वास देतो,
दरवर्षी विद्यार्थ्यांना 100पैकी 100 रिझल्ट काढतो आणि आपणच आपल्या लेकरांसमोर काय म्हणतो, आता 10वीवर काही राहिलेलं नाही, तुम्ही घेऊन दाखवा एकदा 100पैकी 100 मार्क. 100पैकी 100 मार्क घेणं म्हणजे जोक नाही, कारण त्या विद्यार्थ्यांना काय वाटत असेल. आपल्या क्लासेसचे 3 विद्यार्थी वरी बसलेत, त्यांनीच मला काही जणांनी सांगितलं, सर असं म्हणतात की काही नाही रे, 10वीला बी 100पैकी 100 घेतलं तरी तुझं काय होणार नाही, बघू पुढं. म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं आताच खच्चीकरण करायचं, त्याला कुठंतरी बाबा प्रेरणा द्यायची, वा वा तू मार्क घेतलेस. आपल्याला तर पडत नाही, पण दुसऱ्यांचं बी आपल्याला बघवत नाही. अशी सध्याला जिकडं तिकडं परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं सर्वांना मी सांगायलो, बोलण्यासारखं तर मला खूप आहे, कारण विद्यार्थ्यांना माहिती आहे, एकदा जर मी माईक हातामध्ये घेतला तर नॉनस्टॉप 3-3 घंटे बोलू शकतो. पण बाकीचे पण मान्यवर आपले आहेत, त्या पण मान्यवरांचं आपल्याला मनोगत, त्यांचं बी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन आज तुम्हाला भेटणार आहे. आणि सांगायचंच म्हणलं एवढंच की आपल्या क्लासेसमध्ये यावर्षी सायन्सचे क्लासेस पण आपण सुरू केलेले आहेत. मॅथमॅटिक्सला सायन्सची जोड फक्त एवढ्यासाठी दिलेली आहे, त्याचं एकमेव कारण म्हणजे भरपूर ठिकाणी विद्यार्थ्यांचे टाईम ॲडजस्टमेंट, मॅथमॅटिक्ससोबत सायन्स सब्जेक्टमध्ये असं व्हायलं की जी काही राजश्री शाहू कॉलेजची स्क्रीनिंग टेस्ट व्हायची, त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचा पेपर प्लस आपलं जे काही सायन्स आहे, त्या सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्यात बॉटनी, झुलॉजी असे जवळपास त्या सायन्स सब्जेक्टमध्ये टोटल 4 सब्जेक्ट आहेत. आपण बघायला फक्त त्याला सायन्स म्हणतो, पण त्याच्यामध्ये चॅप्टर जर बघितलं ना, तेच तुमचा पुढं नीट JEEचा पुढं गेलात भविष्यामध्ये तर तो तुमचा सिलेबस आहे. जे कॉम्पिटिशन क्रिएट करायचं, जे काही कॉम्पिटिशन तुमचं आहे, असं म्हणूच नका सारखं कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन. कारण काही लेकरं मी पाहतोय की त्यांनी चक्क अभ्यास सोडून दिलाय. मी म्हटलं का रे बाळा, काय झालं, तू का मार्क घ्यायला गेलास? नाही सर, आता कॉम्पिटिशन वाढलंय. आणि पप्पा म्हणलेत की आता काय आपला मेळ लागतं का नाही की बाबा कुठं. म्हणजे लेकरांच्या मनामध्ये तुम्हीच सांगून टाकले की नाही बाबा आता हे होणारच नाही आपल्याच्यानं. काही काही पालक डायरेक्ट विद्यार्थ्यांना म्हणतात, तू हे करू शकत नाहीस. का करू शकत नाहीस? मग आपण शहाजी राजे बनायचं का आपण माँसाहेब बनायचं, हे आता तुम्ही ठरवायचे. मला वारंवार हे सांगू वाटते पालकांना की जेवढे काही पालक जवळपास मी पाहतोय की जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, त्यातली त्यात मी वातावरण बघायला लागलो. मी असं म्हणणार नाही की बाबा तुमचेच लेकरं खूप बिघडलेत, बाकीच्यांचे बी बिघडलेत, पण आज मी पाहतोय की विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये तुम्ही एकदा तरी बॅग चेक करा. लहान लहान लेकरं आहेत, आमच्या देखत आम्हाला पाहावंसं वाटत नाही. त्यांच्या बॅगमध्ये जेव्हा संडेला आमचा एक्झाम असतो, क्लासेसमध्ये आम्ही कंटिन्यू एक्झाम झाल्याच्या नंतर मी एक चक्कर खाली मारतो आणि विद्यार्थ्यांच्या बॅग चेक करतो. नाही त्या गोष्टी आम्हाला बघायला भेटतात. लज्जास्पद काही काही गोष्टी आहेत. तुम्हाला 100% सांगतो, तुम्ही एकदा तरी विद्यार्थ्यांची बॅग पहा, त्याच्यामध्ये ठेवलेली वस्तू त्या विद्यार्थ्याचीच आहे का. विद्यार्थी ज्यावेळेस इकडून तिकडून वस्तू खरेदी करतो, तुम्ही विचारलं पाहिजे. फेब्रुवारी महिन्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास कुणाला झाला असेल तर ट्युशनवाल्यांना. आमच्या एरियामध्ये पाहिलं आम्ही काहीही केलं, पण विद्यार्थ्यांच्या एवढे जबरदस्त, आता तर ते गुंडांचे जसे अड्डे असतात का तसे अड्डे केलेत काही जणांनी. इथं भेट तिथं भेट, येऊ कर तिऊ कर. कुठंतरी ह्या गोष्टी बघितल्या, कारण क्लासमधून आम्ही ठीक आहे, क्लासपासून आम्ही लय झालं एक थोड्याफार अंतरावर आम्ही पाहू शकतो. दुसरा आमची बॅच भरलेली असते, ते सोडून तर आम्ही येऊ शकत नाहीत ना. म्हणून मला सर्वांना विनंती की विद्यार्थ्यांच्या बॅगा तुम्ही चेक करा, उत्तरं तुम्हाला सापडतील. उत्तरं मला द्यायची गरज नाही, तुम्ही नंतर मला भेटा, तुम्ही मला सांगताल की सर तुम्ही म्हणला ते खरं आहे, आपण फक्त काय करलोत माहिती का, संपत्ती कमवायला लागलोत पण संतती गमवायलोत. कुठंतरी ही गोष्ट आपल्यासाठी खूप मोठी आणि लज्जास्पद वाटते मला. कारण जेवढे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना मी स्वतः फोन लावतो, सर त्याला मार्क पडाना गेलेत, एकदा तरी क्लासला व्हिजिट द्या. नाही सर, मला टाईमच भेटत नाही, माझी ड्युटी एवढी असते, संडे एक दिवस असतो, मला फिरायचं असतं, ATM त्याच्याकडे देऊन टाकले सर, फीस तोच भरेल आणि घरातलं बी आमचा कारभार तोच बघतो, माझं लेकरू खूप गुणी सर, त्याच्यावरती माझा विश्वास आहे. हेच लेकरं भविष्यामध्ये त्यांना घरातला व्यवहार माहिती व्हायला, व्यवहार माहीत झाल्यामुळं ह्या लेकरांना शिकू वाटाना गेले आणि न शिकल्यामुळं आज अनाथ आश्रम जर तुम्ही बघितले, अनाथ आश्रमामध्ये सगळ्यात जास्त जर कोणते माणसं असतील तर ते श्रीमंताचे माणसं आहेत. त्याचं एकमेव रिझन आहे की लहान वयामध्ये आपण लेकरांना दिलेलं फ्रीडम, त्याला दाखवलेला पैसा, ह्या कुठंतरी गोष्टीत. आता जे कोणी ज्यांना कोणाला शिक्षण झालेलं नाही, माझ्या वडिलांचं शिक्षण किती माहिती का, 10वी आहे फक्त, त्यांना मराठी सोडलं दुसरं काहीच येत नाही, ते मला कंटिन्यू सांगतात. काही मला माहिती आहे काही पॅरेंट्सला शिक्षण काहीच नाही आहे, ते डायरेक्ट म्हणतात सर आपल्याला काही कळत नाही बाबा, मग ते तुमचं तुम्ही बघा, आणि ते मी ट्युशन लावलं आहे आता आणि त्याला मार्क वगैरे किती पडाले ते तुमचं तुम्ही बघा, मला काही कळत नाही, पेपर बी कळत नाही. त्यांना मी प्रश्न विचारतो,
तुम्हाला पैसे मोजता येतं? हां सर, 1 कोटी द्या. खटखट 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 मी बंडला पैसे, एक माझी नोटसुद्धा एक्स्ट्रा जाणार नाही इकडं तिकडं. मग मी म्हणलं पैसे मोजता येतात, पैशामध्ये नंबर आहे. तुम्हाला साधं एवढं करता येत नाही का? विद्यार्थ्याचा जो पेपर आहे ना, त्याच्यावरचे फक्त मार्क बघायचे, किती मार्क्स पडलेत, किंवा त्याला विचारा तुम्ही किती मार्क पडलेत. भरपूर एक्झाम होतात, त्याच्यातले जेवढे चांगले मार्क पडलेत तेवढेच एक्झाम आमचे लेकर दाखवतात, बाकी दुसरे दाखवतच नाहीत. मग कुठंतरी ह्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळल्या. त्याच्यामुळं विशेषतः कसं रोज आमचं मॅथमॅटिक्स असल्यामुळं आम्हाला डेली रुटीनमध्ये आमच्या क्लासमध्ये आम्ही व्यस्त असतो. क्लासचा एक ॲन्युअल डे असतो. ह्यावेळेस बी पॅरेंट्स मी बघायला अर्धेच पॅरेंट्स आलेत. नेक्स्ट टाईम कमीत कमी अपेक्षा एवढीच ठेवतो की नेक्स्ट टाईम एक दिवस फक्त आणि फक्त ह्या सभागृहामध्ये फक्त पॅरेंट्सच असतील. त्यावेळेसच तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगता येतील, सगळ्या गोष्टींचं मला ते सविस्तर तुम्हाला माहिती देता येईल. पण तुम्ही क्लासमध्ये जर व्हिजिट देत चलात तुम्हाला सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक समजत राहतील. त्याचबरोबर आपल्या जसं ह्या विद्यार्थ्यांनी त्यांचं नाव मोठं केलं आहे, आज खरं सांगायला म्हणलं तर ह्यांच्या वडिलांचा जो काही सन्मान या ठिकाणी व्हायला आहे तो कुणामुळं व्हायला आहे? त्या विद्यार्थ्यांमुळे व्हायला आहे. आपण बी हे बघितलं पाहिजे. 100पैकी 100 मार्क घ्या, कुठंतरी आपण चांगल्या ठिकाणी आपण गेलोत, तिथं चांगली मैत्री होते. आणि ह्या विद्यार्थ्यांना किती मोठी प्राऊड फील गोष्ट आहे की ह्यांनी बाबा ह्यांच्या वडिलांना आज सन्मान मिळवून दिला आहे. आपला लक्ष्मण फपाळ तर राजस्थान कोठ्याहून आला आहे, फक्त त्याला मी म्हणलं तू यायलास का बाबा? तो म्हणला हो सर, मी 100% येणार आहे. तिथून तो आला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सांगायच्या म्हटलं तर खूप त्याच्या पाठीमागं सविस्तर बोलता येईल. फक्त एवढंच सांगतो की थोडी संपत्ती कमी कमवा पण संतती कमवा. आणि बाळांना तर तुम्हाला मी नेहमी सांगतोय मुलांना तर की बाबा आपल्या आईवडिलांच्या माना आपल्याला स्टार्ट करायच्यात. ज्या ज्या लोकांनी आपला इग्नोर केलं. माझे वडील 10वी झाल्याच्या नंतर 12वी झाल्यानंतर माझे काका हनुमंत शेरेकर ते दुसरीकडे घेऊन जायचे आम्हाला की सर ह्याला 10वी झाल्यावर काय घेऊ, 12वी झाल्यावर काय घेऊ. त्यावेळेस ती लोक काय करायचे माहिती का? टाईम द्यायचे नाहीत का? ते शिक्षक होते, कुणी त्याच्यातले बरेच वेगवेगळ्या पोस्टवर होते. त्यांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट जे की आपल्या समाजामध्ये खूप घाण कीड आहे म्हणतो मी, की त्यांचं म्हणणं आहे की बाबा हा माणूस ड्रायव्हर आहे, मग त्याचा मुलगा पुढे काय करू शकणार आहे? कॉम्पिटिशन खूप आहे, पैसा काय पुरवू शकणार नाही, त्याच्यामुळे हे माणूस काहीच करू शकत नाही. म्हणून ते मला काय म्हणायचे, साधा आर्ट घे, कुठेतरी ॲडमिशन टाक, हे कर ते कर. पण मी म्हणायचो मला डिग्री घ्यायची, असं करायचं तसं करायचं. ते म्हणजे अरे नको करू, लय खूप पैसा आहे, शेवटी तू काय करणार आहेस तेच करणार आहेस. कधी कधी तर कुणी वेळ पण द्यायचं नाही आम्हाला. पण मी ठाम लक्षात ठेवलं होतं, इनकार किया जिन्होंने हमारा समय देखकर, इनकार किया जिन्होंने हमारा समय देकर, वादा है मेरा ऐसा समय लाएंगे, मिलना पड़ेगा हमसे समय लेकर. आज जेवढे पॅरेंट्स, जेवढे कुणी आज समोर माझ्या बसले, जे मला ऐकायलेत, त्या सगळ्यांना मी एक सांगल की हे मी सिद्ध करून दाखवलं. जेव्हा जे लोक मला टाईम द्यायचे नाही, जे लोक मला बोलायचे, जे लोक मला काही सांगायचे वेगळं, आज त्यांचेच विद्यार्थी, त्यांचेच मुलं आज आपल्या क्लासेसला शिकतात आणि खाली ऑफिसमध्ये 2-2 घंटे बसतात की शेरेकर सरांना मला भेटायचे, ह्याचं पूर्णपणे मला विचारायचे. कारण हे प्रूफ करून दाखवावं लागेल. आज वडील आमचे ताट मानेनं इकडं तिकडं फिरतात, ते कंटिन्यू सांगतात की बाबा आता मी त्यांना भाव देणार नाही, कारण त्यांच्याकडे आपण एकदा गेलतो, तिने आपला पूर्णपणे जे काही गोष्टी आहेत त्या सांगितल्या नाहीत, काही नाही. म्हणून मला एक सांगायचं, जेवढे विद्यार्थी गरीब आहेत बाबा, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायलो, सखे पाहुणे सुद्धा तुम्हाला म्हणत नाहीत पाहुणे, तुम्ही काहीतरी करून दाखवा. कुठून बी ओळखी काढतात आणि ते म्हणतात ते का, ते आमचे फिरून इकडून तिकडून पाहुणे लागतात. म्हणजे आपण काहीतरी सिद्ध केल्याशिवाय आपण प्रसिद्ध होत नाहीत. आधी सिद्ध व्हा, मग आपोआप प्रसिद्ध व्हाल. एवढंच बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर गंभीरे सर आपले यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वप्रथम सर्व विद्यार्थी व पालकांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपले आयडियल मॅथ क्लासेसच्या आज 7वा आहे ना सर, 7 वर्ष झाले. पहिल्या वर्षीपासून मी डॉक्टर साहेब सरांचं पाहतोय
माझ्या वार्डातले आहेत ते, आणि कुठलं काम करताना काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. थोडं मी सरांच्या कुटुंबाविषयी पहिल्यांदा बोलतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी या ठिकाणी पुढं आलेले आहेत आपले राहुल सर. त्यांचे वडील, त्यांचं कुटुंब एक उदाहरण आहे आपल्यासाठी, कारण एकत्र कुटुंब पद्धत लोप पावत चाललेली आहे. आणि आजच्या काळात त्यांचे वडील, त्यांचे भाऊ म्हणजे सरांचे चुलते सर असतील, खास करून मला उल्लेख करावासा वाटतो सुशील. ते जरी नसला तर सरांच्या पाठीमागं भावानं कसं उभं राहायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुशील आहे. सुशील समोर ये थोडं तू, आणि ये अलीकडे ये जरा. मला सांगू द्या ना तुम्ही काय करतात ते. मी तुमच्या कुटुंबातला आहे, मला सगळं माहिती आहे. सुशील अलीकडे ये तू. आणि बबलू कुठे आहे? बबलू तू पण ये. हे चुलत भाऊ आहे पण एकत्र राहतात सर सगळी. आणि सर्वांनी ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे या दोघांसाठी. ह्यांचं मत हे माझ्यासोबत शेअर करते दोघं पण यासमोर. आपला भाऊ तिकडं पुढं शिकवतंय, सगळं करतंय, पण भावाच्या ह्याच्यात कुठं कमी पडलं नाही पाहिजे आपण, म्हणून ते दिवस रात्र मेहनत करतात हे दोघं जण. म्हणून ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. सर तर आहेत, सरांचं नाणं एवढं खणखणीत आहे म्हणून मी पहिल्यांदा म्हणलं होतं की ते विलासराव देशमुख सभागृहात आमचा कार्यक्रम झाला. सर म्हणलं हे काही सभागृह आपल्याला पुरत नाही, मी बी शिक्षक आहे, मला माहिती नाणं आपलं खणखणीत आहे. आणि एवढं चॅलेंज देऊन सांगतो डॉक्टर साहेब, लातूरचे जरी क्लासेसवाले आले तर सरांपुढं टिकणार नाहीत. मी आपले पालक लातूरचे जरी क्लासेसवाले आणि आपण त्यांचं कॉम्पिटिशन जर इथं घेतलं तरी आपला माणूस नाणं खणखणीत आहे. त्यांना 100% रिझल्ट आपला चांगला राहील याची मला खात्री आहे. आपले पालक अंबाजोगाईकरांचं नशीब आहे. मी राजकारणात आहे, सगळे असे शिकवणीवाले लोक मिळणं म्हणजे नशीब आहे अंबाजोगाईकरांचं. खरं सांगतो डॉक्टर साहेब, राहुल सर जर पुणे मुंबईला गेले त्यांना लाखो रुपये मिळतील एवढी गॅरंटी आहे मला. त्यांच्याकडं नुसतं शिकवणीच नाही, शिकवणीसोबत बाकीचं बी त्यांनी आता जसं सांगितलं सगळ्या गोष्टी ते सांगतात, पण आपल्या लोकांना ते लक्षात येत नाही. एक वर्षी प्राध्यापक धुळे सर, मी लहान असताना अंबाजोगाई शहराचे प्रसिद्ध गणिताचा शिक्षक कोण म्हणलं तुम्हाला पण माहिती, धुळे सर, एकदम फेमस माणूस. आणि धुळे सरांना मी सांगितलं व असं एक शिक्षक आहे, नवीन आहे, तरुण आहे आणि एकदम क्वालिटीचा शिक्षक आहे. सरांची भेट झाली, सरांनी त्यांना प्रश्न विचारले. आता प्राध्यापक धुळे सर म्हणजे एकदम मास्टर आहेत. आणि धुळे सरांनी सुद्धा मान्य केलं की असा माणूस माझ्यानंतर मी पहिलाच पाहिला आहे. मी ह्याच्यानंतर बरेच मॅथचे शिक्षक बघितले, पण राहुल सरांसारखा मॅथचा शिक्षक अंबाजोगाईत कुणीही नाही. मला वाटतंय त्यावेळेस 2 वर्षाखाली आले असतील धुळे सर, काही पालक असतील. 19ला आले होते, म्हणजे 3-4 वर्ष झाले. आलते ना. काही पालक असतील त्यावेळेस सर बरंच बोलले होते. पण आपल्यासुद्धा पालकांनी आता अगोदर 11वी-12वीला म्हणायचे लातूरला जायचं आहे, तिथं क्लासेस लावायचे आहेत. आता तर असं सुरू झालं आहे 11वी-12वीला तिथं नंबर लागत नाही, 8वीपासूनच चालत तिकडं लातूरकडं, असे पालक घेऊन चालले आहेत. पण आपल्याकडं असे क्वालिटीचे शिक्षक असल्यानंतर कुठं जायची गरज नाही. आपल्या मुलांचा रिझल्ट मी आता दरवर्षी बघतोय. सरांचे कुठल्या सगळ्या शाळांची मुलं त्यांचे, म्हणजे योगेश्वरी, खोलेश्वर, व्यंकटेश, नेताजी, सगळ्या शाळा ज्या आहेत त्या शाळेचे इंग्लिश स्कूल आणि बऱ्याच शाळेचे विद्यार्थी त्यांच्याकडे आहेत. रिझल्ट पाहायची गरज नाही, समोर आहे. दुसरी गोष्ट आणखीन सांगावीशी वाटते की आत्ता क्लासेसचं एवढं वातावरण झालं आहे की आम्हाला नगरपालिकेला त्यांना नोटीस द्यावं लागायल्यात, तुमचे ती फ्लेक्स उतरा, खाली करा. पण राहुल सरांच्या क्लासेसची कुठं पब्लिसिटी करायची गरज नाही. त्यांचे जे हे रिझल्ट दिलेले विद्यार्थी तीच त्यांची पब्लिसिटी, तेच त्यांना सांगतात आणि त्यांना ती विद्यार्थी संख्या आज त्यांची वाढलेली. अक्षरशः प्रशांतनगरमध्ये जाताना समोरून पूर्ण सायकलची लाईन असायची, सगळ्यांना त्रास व्हायचा. पण ह्यांचे स्वभाव असे आहेत, त्यांना आमच्या प्रशांतनगर भागातलं ते समोरचे आपले खतीब आहेत, बाजूचे जे घरावले ते सुद्धा त्यांना कुणी काही बोलत नव्हतं. कारण एखादं चांगलं काम करत असताना त्रास कुणीही देत नाही आपल्याला. त्यांची भावना प्रामाणिक आहे आणि
त्यांनी सांगितलं की 8 बाय 12ची खोली आज 3 मजली इमारत झाली, तरीसुद्धा संख्या कमी पडायली. आणि ते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ती मी म्हणलं होतं ते पुरत नाही, आता हे भरलं आहे, आता पुढच्या वर्षी कुठं कार्यक्रम घ्यायचा आहे हे प्रश्न आहे. आणि सरांचं असंच क्लासेसची प्रगती व्हावी, पालकांनी त्याला साथ द्यावी. जसं त्यांनी सांगितलं किंवा कुठल्या मुलासाठी त्यांनी फोन केला तर आपल्याला संपत्तीपेक्षा संतती महत्त्वाची आहे. आणि असे शिक्षक भेटणं आपल्या सर्वांचं नशीब आहे. पालकांनी त्यांना साथ द्यावी. आणि यापुढेही सरांना मी त्यांची नवीन आता इनिंग सुरू झाली, लग्न झाले सरांचं, अगोदर अनमॅरिड होते, 5-6 महिने झाला असेल. आणि त्यांना ते पण शुभेच्छा देतो. आणि क्लासेसची असंच वरचीवर प्रगती व्हावी ह्या योगेश्वरी चरणी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीनिवासजी रेड्डी सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्यांना मी माझा नमस्कार. आज ॲक्च्युली राहुल सरांनी ऑलमोस्ट सगळं सांगितलेलं आहे, पण काही गोष्टी मी ठरवून आलो आहे आज की आज पालक वर्ग आहे आणि सगळे तुम्ही आहात जे की भारताचं देशाचं भवितव्य. प्रथमतः महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना घडवणाऱ्या आई जिजाऊ, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले व सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, त्याच्यामध्ये प्रमुखतः मी एक पत्रिकेवर राहुल सर वाचलं की कर्तव्यदक्ष नगरसेवक. कर्तव्यदक्ष का टाकू शकते, कुणालाही टाकत नाहीत. मी आता अंबेजोगाईमध्ये 25 वर्षाचं मी हॉस्पिटल टाकून झालेत, कर्तव्यदक्ष नाही टाकत. नगरसेवक आजी माझी काहीतरी येतं. हे कर्तव्यदक्ष का आहे तर त्यांचं ते काम तसं आहे, ते एकाच वॉर्डचं काम करत नाही. अराऊंडचे 3-4 वॉर्ड, काही झालं की संजू हे झालं, संजू आमच्या हॉस्पिटलला कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या, संजू कुठल्याही कामाला हजर आहेच येतो. म्हणजे अभ्यासामध्ये जरी नसलं तरी आपल्या कुठल्याही कामातून आपण पुढे जाऊ शकतो. जसं त्यांनी सांगितलं की शेरेकर सरांची फॅमिली एकत्र आहे, तशी त्यांचीही फॅमिली एकत्र आहे. ते सगळ्यांना जपून, सगळ्यांना घेऊन, बरोबर घेऊन. आणि आता परिवार एवढा वाढला आहे की त्यांना पक्षाची परिचय गरज नाही. आता कुठून उभा राहा, ते निवडून येणार, कारण तिचं कामच तसं आहे. आणि कुणाला विचार अंबेजोगाईमध्ये. दुसरे म्हणजे सगळे जे पालकांचे, म्हणजे आमचे माने सर आज आले नाहीत, अर्थवेल बँकेचे संचालक आणि मुख्याध्यापक आहेत, मुकुंदराज मोठी शाळा आहे त्याचे मुख्याध्यापक, जे फपाळ सर बसलेत, जे चाटे सर साहेब बसलेले आहेत आणि पवार साहेब बसलेले आहेत, त्यांना कुणी स्टेजवर आणून बसवलं, त्यांच्या मुलांनी आणून बसवलं. आज प्रत्येक आईवडिलांना वाटतं की कुणी आपण पण इकडे यायला पाहिजे आणि ते येणार. हे काही नथिंग इज इम्पॉसिबल. म्हणजे तुम्ही मेहनत करा. अब्दुल कलामांनी काय सांगितलेलं आहे की 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्या जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल तर तुमचं पहिलं पाहिजे, तुमचा फोकस कुठं असला पाहिजे. तो फोकस तुम्ही अचीव केला 100% तुम्ही 25% लढाई जिंकला. दुसरं आहे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे तुमची नित्यता दररोज गरजेची आहे. तुम्ही नित्यता करा. तुम्ही बिलकुल 3दा एखादा टॉपिक वाचा, नाही समजला बिलकुल 4थ्या वेळेस समजूनच घ्यावं लागेल त्याला, कारण त्या गोष्टी कनेक्टेड असतात. नाही तर तिसरं आहे ते हार्डवर्क. कन्सिस्टन्सी प्लस हार्डवर्क इज इक्वल टू सक्सेस. 100% सक्सेस येणार. तर त्या तिघांच्या वडिलांना माझा त्यांचा नमस्कार. त्यांच्यामुळे ते आले, त्यांना अभिनंदन करतो. आणि ज्यांच्याविषयी ॲक्च्युली आज म्हणजे आयडियल कोचिंग क्लासेस जे की आज 7व्या ह्याच्यामध्ये पदार्पण करतं आहे. मला माहीत आहे एखादा क्लास सुरू केल्यावर काय त्रास असतो, कारण मी 2008ला मी सिनर्जी नावाचं एक छोटं रोपटं लावलं होतं, ते आता वटवृक्षात रूपांतर झालं. ते ऐकल्यावर मला आठवतं आहे की आत्ता राहुलनी सांगितलं की मला 5वीला असताना त्यांना दाखवायला यायचे आई पप्पा, आणि त्यावेळेसचा राहुल आणि आत्ताचा राहुल अक्षरशः माझी 10-15 वर्षानंतर मी सकाळी वॉकिंगला जाताना ना मी दररोज बघतो. म्हणजे पोरं मला माझ्या हॉस्पिटल ह्याच्यातले आता बरेच पेशंट येतात, त्याच्यामध्ये मी विचारतो की कुठल्या क्लासला आहे तू. तर मॅक्झिमम जसं संजू सरांनी सांगितलं की ह्या क्लासेसला कुठल्याही ॲडव्हर्टाईजची गरज नाही. का नाही? कारण ते कन्सिस्टन्सी आहे, हार्डवर्क आहे आणि फोकस आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांनी सगळं घर जकडून ठेवलं आहे.
म्हणजे असं नाही केलं की आपण पुढे गेलो मागं काय चाललं आहे काय नाही. वडील काय होते, मी आता त्यांचा सगळा बायोडाटा जर बघितला ना तर वडील शेती किती 2 एकर काय होतं. आता मी पण शेतकऱ्याच्या घरातला आहे. 2 एकरमध्ये काय होतं आहे आज तर अशी परिस्थिती आहे की शेतातलं आलेलं तिथं घरीच हे करून ठेवलं आहे. सोयाबीन असं वाढेल म्हणलं की ते किती 4-4.5पर्यंत येऊन बसलं आहे. म्हणजे हालाकीचे असताना एका ह्याच्यावर ड्रायव्हर नोकरी करून घर सांभाळणं आणि ती चालवणं आणि त्याचं रूपांतर एका वटवृक्षात राहून पुढे त्यांच्या वडिलाचा सन्मान वाढवणं. ते म्हणतात ना कि कुछ करे बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. एकदा जोरात टाळ्या त्यांच्या फॅमिली आणि राहुल सरांना. मुलांनो, इतक्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात माहिती आहे का आता राहुल सरांनी, की पालकांचं मी 3 गोष्टीवर आज बोलणार आहे तुम्हाला. एक सक्सेस आलेलं, दुसरं आहे पालक आणि तिसरं आहे ती फोकस तुम्हाला पुढचं जनरेशनमध्ये काय करायचं आहे. कारण मी तिन्हीमध्ये काम केलेलं आहे. पहिलं आहे जे आता त्यांनी बेसिक सांगितलं की सक्सेस हे शेवटचं सक्सेस नाही आहे. आता जसं मी तिघांना विचारलं की तिघंही लातूरला आहेत, एक कोठ्याहून आला आहे, म्हणजे फोकस झाला त्यांचा. आता 100 मार्क्स मॅथमध्ये पडले आहेत, मला JEE डोक्यात आलं, त्यांनी पटकन ॲडमिशन घेऊन टाकली. तसं प्रत्येकाचं एक हे असतं, ते पालकांनी ओळखायचं आहे. तर 3 ह्याच्यामध्ये टप्प्यामध्ये मी बघतो की 90च्या पुढचा सत्कार होतो, 82 ह्याच्यामधला सत्कार होतो, नंतर 80च्या खालच्या लोकांचा सत्कार होतो. पुढच्या ओळीतले असतात सगळे खुश असतात की आम्ही सगळे आता लाईन पुढच्या ह्याच्यात आहेत. सगळ्यात टेन्शनमध्ये 80 to 90 मधले असतात. कारण त्यांना उगाच वाटतं की माझा पुढचा रँक त्या पुढची ओळ बसायचं हे केलं, कारण ते मला जर अजून 4 मार्क जास्त पडले असते तर मी पुढच्या रांगेमध्ये आलो असतो. तर मी असं गेल्या वर्षीची गोष्ट आहे, एका शाळेच्या सत्कार समारंभाला मला अध्यक्ष बोललो होतो, मी आलो होतो. पहिल्या 3 रांगेमध्ये सगळे 90ची पोरं, 2 रांगेमध्ये, त्याच्या मागच्या रांगेमध्ये 80 आणि त्याच्या मागं 8-10 रांगा होत्या ते 70च्या. पुढचे पोरं खुश होते, मधले फुल टेन्शनमध्ये, मागलच्या अरे त्यांचंच होत्या म्हणले आधी आपलं पुन्हा बघू काय होतं ते. तर त्याच्यामध्ये मला 2 पॅरेंट एवढे टेन्शनमध्ये दिसले. मी पर्टिक्युलर तुम्हाला सांगतो की मी म्हणलं एवढं म्हणजे टेन्शन का घेतलेत. नाही सर मार्क खूपच कमी पडले म्हणे. मी म्हणलं कमी पडलेत तरी किती, नाही म्हणजे मी म्हणलं सांगा तरी किती कमी पडलेत. तर त्यांचं होतं की 89 पॉईंट समथिंग, 89 पॉईंट समथिंग. खरंच कमी आहेत का मार्क? म्हणजे त्या 89 मार्काचा आनंद घ्यायचा, मुलाला करायचं की त्या बेजारीमध्ये की तुला 1 मार्क पडला असं तर पुढे गेला असता. ही आयुष्य असंच आहे 1 मार्काचं. मला उगं न राहून विचारलं तुम्हा दोघाला 10वीला किती मार्क होते, तर त्या दोघांची बेरीजसुद्धा तेवढी नव्हती. म्हणजे हे ॲक्च्युली हे आहे पालकांना काय होतं आणि मुलांनी काय करावं, ह्या 2 गोष्टीमध्ये म्हणजे हे आहे. आणि त्याच्यामध्ये त्यामुळे मुलांनो मार्क्स हे फक्त पेपर म्हणजे ते म्हणतात ना ते आज जी सूज आलेली आहे गुणपत्रिकेला मार्कांची, ती जोपर्यंत पॅरेंटच्या डोक्यातून जाणार नाही तोपर्यंत मुलांमध्ये डेव्हलपमेंट कशी. कारण त्याला बेसिक गरजे. आज त्यांनी काय सांगितलं की बॅगमध्ये काय असतं तुमच्या, मी माझ्या स्कूलमध्ये बघतो 3ऱ्या-4थीच्या पोरामध्ये काय काय सापडतं मी स्वतः बघितलेलं आहे. हे तर तुम्ही तर मोठे आहात. मग हे कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. आपण आजकाल काय होतं आहे की आम्हाला काही भेटलं नाही म्हणून आम्हाला आमच्या मुलांना द्यायचं आहे, सगळं द्या. जसं ते म्हणले ते घरी 1 घंटा आल्यावर बसा त्याच्यापाशी, काढा ते पोच, काय वाचलं ठीक आहे, तुमचं एज्युकेशन नाही समजू द्या, तुम्हाला मॅथ्स नाही समजू द्या, तुम्हाला सायन्स नाही समजू द्या, पण ती उघडून तरी बघा तो काय करतोय तो. आज जसं ते म्हणाले की लॉकडाऊन नंतर प्रत्येकाने गाड्या घेऊन दिल्या, कशाला लागते गाडी. म्हणजे घडवण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला करावंच लागतात. आता माझी मुलगी होती, मी माझ्या आता बेसिकली मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की बेसिक तुमचे जी आत्ता तुम्ही पेरताल तेच शेवटला तुम्हाला येणार आहे. मी माझ्या हॉस्पिटलला ना संध्याकाळी ना 8:30 ते 9मध्ये ना एक काउन्सिलिंग सेशन ठेवतो. फक्त बेजार पॅरेंट येतात, साहेब आम्ही दोघं टीचर आहेत, साहेब आम्ही दोघं वर्किंग आहेत, आम्ही गेलं की सकाळी 3 वाजता घरी येतो मुलगा, आणि आल्यानंतर आत्ता तर असं झालं की त्याला एक म्हणजे असं त्याला व्यसन लागलं आहे, हे लागलं आहे, तो मुलामध्ये फिरतोय. म्हणजे काय अचीव केलं आपण. तर हे मला काही भेटलं नाही म्हणून तुम्ही इतकं देत चाललायत आज की त्याला स्वतःचं लहान मुलाला दरवाजा उघड द्यावा लागेल. तुम्ही आताच दरवाजा उघडा असेल तो सरळ जायचं बघेल, आणि नाही जर तुम्ही त्याला शिकवलं धडकेल जाईल तो. तर ह्या गोष्टी माझ्या हॉस्पिटलला मी ऑब्झर्व करतो. प्रत्येकाच्या पोरांच्या लेकरं 7-8 महिन्याचं लेकरं असतं, ॲडमिट असते, त्याच्या हातात मोबाईल असतो, तो मोबाईल दाखवतोय, ते मोबाईल काढला की खाली पडतोय, ते लोळतं, इतकं रडतंय ते. 8-9 महिन्याचं लेकरू, त्याला काय कळतं का. आणि पॅरेंट्स पण मस्त त्याच्यात मोबाईल देतात आणि बसतात, का तर नाही त्याला सवय लागली म्हणे. तुम्ही 8 दिवस नका देऊ, 9व्या दिवशी बरोबर करणारच आहे तो. तसं लहान मुलांना काय लागणार आहे, काय द्यायचं आहे पक्क द्या. तुम्हाला नाही भेटलं ना सगळं द्या मी म्हणतोय. कारण ह्या सगळ्या गोष्टींना
पॅरेंट्सची मजा काय असते ती घ्यायची असेल ना, मुलगा सक्सेस झाला की नक्कीच मिळते, एवढं मी कळतं. माझी मुलगी गेल्या वर्षी BJ मेडिकल पुण्याला लागली, मुलगा माझा 10वीला आहे, तो पण त्याच रेंजमध्ये आहे. तिचा ज्यावेळेस आज फोन येतो त्यावेळेस मी मजा घेतो तिची आज, की हे झालं पप्पा डिसेक्शन, हे झालं, हे टीचर आहेत माझेच काही म्हणजे कलिग्स आहेत ते तिथं HOD आहेत ससूनला ह्याला की ह्याला, तर ते मला सांगतात की ती म्हणजे मी अनुभवतोय तसं तुम्हाला अनुभवायचं आहे. आता तुम्हाला सांगतो मी प्रॅक्टिस टाकली. एक माझं उदाहरण सांगतो राहुल बरं का. मला टाकल्यावर माझ्या मुलाला घेताना मला प्ले ग्रुप हा इथं कॉन्सेप्ट नव्हता, म्हणजे नर्सरीपासून सगळे स्कूल्स होत्या. मग प्ले ग्रुप करताना मी इथं एक स्कूल आपली म्हणजे इथलं न्यू विजन होती, पापासेटला फोन केला की तुम्ही प्ले ग्रुप सुरू करा म्हणून. तर ते म्हणले की मुलं राहत नाहीत, 2.5 वर्षाचं मूल राहत नाही इथं, आणि तो थोडं अवघड जातं कारण स्ट्रेंथ त्यांची एक स्कूलमध्ये खूप गर्दी असल्यामुळे त्यांनी नकार दिला. मग मी बसलो, आम्ही तिघं भाऊ, जशी त्यांची फॅमिली तशी आमची तिघं भाऊ, आमचे काका, आम्ही कंबाईन फॅमिली, आजही आम्ही तिघं म्हणजे भावांचं खूप आमचं सगळं अटॅचमेंटच आम्ही आमचे हे वाढवलेलं आहे. मग मी तिथली झीची फ्रँचायझी आणली अंबेजोगाईमध्ये, आणि त्याच्यानंतर मग मुलीला शिकवण्यासाठी प्ले ग्रुप केलं. माझ्याकडे 4-5 पेशंट होते, त्यांचेच 5-6 पेशंट, आणि बाहेरचे असून 12 ते 13 मुलांवर आम्ही एक सिनर्जी नावाचं रोप ठरवलं. ते सगळं मोठं झालं, त्याच्यातूनच ती 10वी झाली आणि त्याच्यातूनच मेडिकलमधून बाहेर पडली ती. म्हणजे मला हे सांगायचं आहे की काहीही अवघड नाही. आपण सगळे शेतकरी शेती बेसिसले आहेत, आपल्याला सगळं माहीत आहे, सगळे सण माहीत आहेत, सगळ्या गोष्टी माहीत आहेत आपल्याला. त्याच्यामुळं हे जर अचीव करायचं असलं तर मला एक सांगायचं आहे की पालकांना की त्याला प्लॅनिंग खूप गरजेची आहे. तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांगतो. रामायणामध्ये 14 वर्ष वनवासाला गेले, त्यावेळेस कृष्ण भेटायला गेले रामाना, ह्याला अर्जुनाला. ते तर त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं की तुम्ही काय करताय दिवसभर. ते म्हणले काही नाही, आम्ही फळं बिळं कंदमुळं आणतो आणि आराम करू, दुसरं काही काम नाही. तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की भीम तू पाककला शिका, म्हणजे तुम्ही द्रौपदी तुम्ही सौंदर्य ह्याचं शिका, नकुल सौदेला घोडे शिकवले, ह्यांना युधिष्ठिरला राजकारण शिकवलं. का शिकवलं त्याला माहिती आहे की फ्युचरमध्ये ह्याचा उपयोग होता, आणि आपण ते पुन्हा घडलेलं सगळं महाभारत आपण बघितलेले सगळ्या गोष्टी. तसं प्लॅनिंग जोपर्यंत तुमचं परफेक्ट राहणार नाही तोपर्यंत मुलाला काय बनवायचे त्याचं आधी ध्येय तुम्हाला दिसलं पाहिजे, आणि ते दाखवल्याशिवाय ना ते होणारच नाही. तुम्ही फक्त लाड करताल आणि पुन्हा त्याचं एक्सपेक्टेशन करताल तर इट्स व्हेरी डिफिकल्ट. कारण मी सगळं अनुभवतो आहे. आज खूप मीडिया स्ट्रॉंग झालेला आहे, आपल्या हातात काही राहिलं नाही. मोबाईल तुमच्या मुलींच्या आईवडिलांना सगळ्यांना सांगता फक्त मुलींचा पासवर्ड काढून दाखवा तुम्ही, मी तुमच्या थापडतो, काढूच देत नाहीत त्याचा पासवर्ड सांगत नाहीत मुली. दिस इज फॅक्ट आहे, आणि त्याच्यापासून आपल्याला जपायचं आहे. सरांनी बेसिक गोष्टी सगळ्या सांगितल्यात. मी म्हणत नाही प्रत्येक पालक, त्याच्यातले चांगल्या पालकांनी ज्याने लक्ष दिलं त्याचं उदाहरण आहे ना आपल्या पुढे. हे प्राऊड पॅरेंट्स आहेतच ना आपल्याकडे. माझ्या वडिलांना खूप शिकायची, माझ्याकडे 100-150 एकर शेती होती वडिलांना आमच्या घरी. तर आजी म्हणायची की हे शिकूच नाही, म्हणून त्यांनी एका आमच्या पाहुण्याच्या इथं फक्त लिहायला एक अकाउंटिंग शिकण्यासाठी एका आडतीवर ठेवलं. त्यांचा अभ्यासातली चाणक्षपणा बघून त्या आडतीवाल्यानंच फोर्स केला घरी, आणि वडील योगेश्वरीला पण ॲडमिशन घेतलं. इंजिनियर झाले. इंजिनियर झालून त्यांनी आडसकर साहेब आमदार असताना इथं डेप्युटी इंजिनियर म्हणून आले वडील. ज्यावेळेस घरची परिस्थिती अशी झाली की आजीनं जेवण सोडलं, आता डेप्युटी कलेक्टर म्हणून त्याची 40 गावला बदली झाली, आणि आजीनं जेवणच सोडलं. आता तू नोकरी सोडायची आणि गावाकडे शेती करायची, शेती कोण करणार, आता 2च पोरं आहेत तुम्हाला. आणि वडिलांनी नोकरी सोडली, आणि त्याच्यानंतर ते शेती आली, ती शेती केली, आणि आम्हा 10 भांडणं, काकांची 5 आणि आम्ही 5. आम्ही आज चांगल्या पदावर आहेत तिकडे तिकडे. माझं उदाहरण मी कारण आयडॉल कोण पाहिजे, आपल्या समोरचीच व्यक्ती असते. तुमच्यासाठी आयडॉल कोण आहे? राहुल शेरेकर हे आयडॉलच आहे तुमच्यासाठी. संजय भाऊ, कारण कुठल्या परिस्थितीमधून इथं आलेले माणसं सगळे काळ्या मातीतले आहेत, आपण शोधतो दुसरीकडे. तर मला सगळ्यांना विनंती मुलांनो की कुठल्याही वडिलांना आईवडिलांना तुम्हाला खुश ठेवायचं आहे ना, तर तुम्ही बिलकुल तुम्ही फक्त कन्सिस्टन्सी नाही समजू द्या. मी म्हणत नाही इंजिनिअरिंग मेडिकल हेच एंड आहे, हे नाहीच आहे. ॲक्च्युली स्काय इज द एवढं मोठं वर्ल्ड झालं आहे. माझ्या क्लासमधले माझ्यापेक्षा कित्येक चांगल्या गोष्टीमध्ये, कुणी व्यापारीमध्ये मोठा आहे, कुणी मोठ्या सरकारी ह्याच्यामध्ये गेलं, कुणी MPSCमध्ये पास झालं. त्याच्यामुळं आपल्याकडे जे आता हे झालं आहे ना, काही झालं की लातूरला घालायचं, इंजिनिअर करायचं, मेडिकल करायचं, काही नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला जे आवडतं त्याला फोकस करा, आणि ती फोकस कन्व्हर्टेंट होतोच त्याचा ह्याच्यामध्ये. जसं आता संजीव भाऊनी सांगितलं की हेच 800मधले 200 मुलं तुम्हाला लातूरला दिसले असते, पण त्यांनी हे का लावलं इथं, आज त्यांना हक्कानं का बोलता येतं. मी उठल्यावर ज्यावेळेस त्यांनी उठून तुम्हाला बघितलं, तुम्ही कसे शांत झालात आज. एकाने पण मला असे आवाज ओरडा केलेला बघितला नाही. तो दरारा जर मिळवायचा असतं तर तेवढं आपण आपल्या ह्याच्यामध्ये
तेवढं सक्षम असलं पाहिजे. ते तुम्ही त्यांना मानता. त्याच्यामुळे आपल्याकडे दुसऱ्याकडे बघण्यापेक्षा आपल्या जवळच आपलेच माणसं ह्यांच्याकडेच बघून मोठे व्हा. मला आठवतं ना, आज सेकंड इयरला जो तो क्लास सुरू करू शकतो, तर आज त्याची 800 उद्या 8000 स्ट्रेंथ होणारी आहे. आज त्यांचं 12x12चं हे आहे, ते उद्या ते म्हणजे हे पूर्ण नाही, कारण हे हाडाचे शिक्षक आहेत ते. तर ह्या सगळ्यांना त्यांनी जे रोपटं तुम्हाला दिलं आहे त्याचं तुम्ही परिपूर्ण क्लासमध्ये बाळांनो परिपूर्ण घ्या. कारण पुढचं गाईडलाईन मी पॅरेंट्सला कधी देईन, कारण पुढचं CET आहे, GEE आहे, तुम्हाला नीट आहे, प्रत्येक MPSC UPSC आहेत, स्पर्धा परीक्षा आहेत, खूप आहे. मेहनत केल्यानं माझ्या एका स्कूलचा मुलगा, आत्ता पार्थ हिबानी नावाचा मुलगा, मी स्कूलला मिटिंगला जातो, त्याच्यामध्ये त्याचे आईवडील काय करते, फक्त क्रिकेट खेळायचं म्हणून सांगायचे, त्याची बॉलिंग खूप चांगलं टाकतो. मग ते आम्ही कॉलेजमध्ये बोलवलं, स्कूलमध्ये बोलवलं, त्याची बॉलिंगची ॲक्शन बघितली, मग त्याला आम्ही थोडं पुश केलं स्कूलमध्ये, एक अकॅडमी लावून दिली अंबेजोगाईमध्ये. आज तो अंडर 14मध्ये सिलेक्ट झाला आहे. मग काहीही अवघड नाही. फक्त तुम्ही एकच 3 गोष्टीकडे बाळांनो लक्ष ठेवा. मोबाईल, मित्र, आपला शेजारचा मित्र कसं आहे बघा. तो मित्रच तुम्हाला सगळ्या गोष्टी हे करतो. ज्याचे चांगले मित्र ते नक्की पुढे जातो. ज्याने गैराती मित्र, हे कुणाच्या गाड्यावर फिरा, कुठेतरी हे राजकारणाच्या मागे जा, हे काय नाही, सगळं थोतांड आहे. त्या तुमचा तिथं 11वी-12वी तुम्हाला कुणी विचारणार नाही, ना तुम्ही व्यवसाय करू शकताल ना पुढे जाऊ शकताल. त्याच्यामुळं माझं एक सांगणं आहे की आपण कन्सिस्टंट राहावा. पालकांना हे सांगणं आहे की म्हणजे एक किती साध्या गोष्टीत बरं का, म्हणजे ईटिंग ऑफ वन ॲपल नो नीड ऑफ अ डॉक्टर म्हणतात आमच्याकडं. म्हणजे एक ॲपल तुम्ही खा, डॉक्टरकडे खूप कमी प्रमाण जायचं लागेल. तुम्ही सकाळी 1 घंटा चाला, शरीर एकदम तुमचं रेग्युलेट होईल. म्हणजे तुम्हाला BP शुगर ह्याचा किती लोक करतात, किती लोक 4:30-5ला उठतात, 5:30ला उठतात, सगळं माहीत आहे. त्याला टाळ्या वाजवा तूट. ह्या गोष्टी सगळ्या आपल्या हातातल्या आहेत. ज्या हातातल्या गोष्टीत अवघड गोष्टी, सोप्याच गोष्टी करायला अवघड असतात. त्यामुळे सुरुवात आपल्यापासून करा. पालकांना माझी विनंती आहे, सकाळी तुम्ही 5:30ला उठा, त्याला उठवा, थोडा प्राणायाम योगा थोडं करायला हवा. क्लासेस असतात, मॅथ्स, आता सायन्स सुरू केले, त्याच्यामुळे तुमचं अजून ॲडव्हान्स झालं. कारण मला माहिती आहे, मी एक कॉलेज चालवतो. माझ्या कॉलेजमध्ये मी राहुल सर की मी एकदम ॲटोवाल्याची मुलं घेतली. तुम्ही सिनर्जीमध्ये जर गेलं तर ॲटोवाले, साधे व्यापारी, जे की फक्त पोटावर हात असलेले जवळपास 100 मुलं घेतले. त्याच्यातलं आमच्या 3 वर्षामध्ये आमच्या बोर्डवर जवळपास 4-5 एक 2 MBBS गेले, 2 JEE एक क्लिअर झालं, एक वालचंद ह्याला पुण्याला लागलं, एक JJला ह्याला ॲडमिशन घेतलं नर्सिंगला. तर काही अवघड नसतं. त्या पोरांना आम्ही फक्त मागं टेकन देत राहतो. आहे आता एक मुलगी कन्स्ट 600पर्यंत आहे. कारण हे पेरलं कसं होतं, इथं सुद्धा आपल्याकडे चांगलं पेरलेलं आहे, तर तुम्हाला फक्त एक्सपांड करायचं आहे 11th-12thला. तर मला एवढं नक्कीच म्हणायचं आहे, कारण आता सत्कार करायचा आहे. बोलण्यासारखं जसं राहुल सर म्हणले, मी हेल्थवर बोलू शकतो. तुम्हाला विटॅमिन्स काय, डाएट्स काय, पुढचं रेग्युलेशन्स काय आहे, बॉडीचं रेग्युलेशन्स काय आहे, मी सगळं विस्तृत सांगू शकतो. पण त्याची एक वेळ ठरलेली असती. आपल्याला सत्कार करायचा आहे. 1-1.5 तास झालं तुम्ही बसलाय. आज ॲक्च्युली माझ्या आईवडिलांचा एक आदर्श माता-पिता पुरस्कार भेटला. त्यांचा पुरस्कार तिकडं चालू आहे. पण सरांचं होतं की आज एवढे मुलं आहेत ह्यांना, म्हणून आमची पूर्ण फॅमिली तिकडे गेली आहे. मी इकडे येईल. मी मला शेवटला जर वेळ भेटला तर जॉईन होऊन जाईल मी तिकडं. आपण सगळे, मला एकच आज शब्द करायचा आहे. माझ्या मागं तुम्हाला 2 वाक्य म्हणायचे आहेत. म्हणताल सगळे? जोरात म्हणताल? आय कॅन डू, आय कॅन डू, आय विल डू, आय विल डू. हे 2 शब्दाचे तुमचे मी हे सांगून, मला आयडियल कोचेसच्या म्हणजे शेरेकरच्या पूर्ण फॅमिली मला बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तुम्ही 2 तास बसून ऐकून घेतलं सगळं, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि पुढच्या तुमच्या भविष्याला, आणि ज्यांना मार्क थोडेफार इकडं तिकडे गेले त्याला वरीड न्यावचे सगळे पोरं पुढच्या वेळेस चांगले दिसणार. कारण बेसिक मॅथच सर एवढं चांगलं शिकवतात. आणि त्यांच्या 7व्या वर्धापन दिनाला आमच्या पूर्ण रेड्डी फॅमिली, सिनेजी फॅमिली शुभेच्छा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी दिलं, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांची क्षमा मागून आणि त्यांची परवानगी घेऊन आपल्या क्लासेसचा जो विद्यार्थी आहे
गेल्या वर्षी 100पैकी 100 गुण घेऊन ज्याने राजस्थान कोटा या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी गेला आहे, त्याने या ठिकाणी त्याचं मनोगत व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याबद्दल त्याला आपण या ठिकाणी मनोगत लक्ष्मण पपाळ याला विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी त्याचं मनोगत व्यक्त करावं. जय शिवराय. सर्वप्रथम सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बोर्डाच्या परीक्षेबद्दल 10वी बोर्डबद्दल शुभेच्छा देतो. आज मी तुमच्यापुढे 2 मुद्दे मांडणार आहे. पहिलं म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी की त्यांचा आता बोर्डाचा पेपर आहे, तर त्यांची मॅथचा पेपर सॉल्व करण्याची अटेम्प्ट करण्याची काय टेक्निक असायला पाहिजे, त्यांनी कसा केला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे 10वी झाल्यावर तुमच्याकडे काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत PCM घेतल्यावर. मेन म्हणजे JEE, म्हणजे मी JEE करायलो आहे त्याच्यामुळं मला त्याच्यातलं माहिती. तर पहिलं बोलणं झालं तर आता बोर्डाचा पेपर आहे तुमचा. आता ह्या 3 कॅटेगरीमध्ये मुलं असतात. एक तर टॉपर, जे की आता इथं पुढं बसलेले इथं जे तुमच्या बॅचमधले असतील, जे आता आणि लोअर, एकदम लोअर आणि ॲव्हरेज. आता टॉपर पोरांना बी काय ताण नसते, त्यांनी अभ्यास केलेला असते आणि त्यांना मार्क येतात. पण लोअरच्याला ताण नसते, त्यांनी अभ्यास बी केला नाही, त्यांना येत बी नाही, त्यांना काय ताण बी नाही. जे ॲव्हरेज पोर आहेत त्यांना ताण असते, त्यांनी थोडाफार अभ्यास केलेला असते आणि थोडेफार मार्क येतात आणि ते टेन्शनमध्ये असतात, त्यांना येते स्ट्रेस. तर त्यांनी स्ट्रेस घेऊन मॅथमध्ये 90+ मार्क ॲव्हरेज ते ॲव्हरेज पोराला येऊ शकतात, हेच मी म्हणणार आहे. तर जे टॉपर पोर आहेत त्यांना त्यांची ही टेक्निक असते की ते म्हणते तर बाकीचा पेपर आपण 1 ते 1.25 घंट्यात सोडवायचा आहे आणि जे 4 मार्काचे अवघड क्वेश्चन आहेत त्याला बाकीच टाईम द्यायचा आहे. तर तसं त्यांनी करू नये, कारण की आतापर्यंत जे मी बघितलेलं आहे, ज्यांना की 96, 97, 98पर्यंत मार्क आहेत, त्यांचे 96पर्यंत मार्क, त्यांचे 4 मार्काचा प्रश्न कधीच चुकत नाही. त्यांचं चुकत येत सिली मिस्टेक होते 1 ते 2 मार्कामध्ये. तर त्यांनी तिथं लक्ष द्यायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आता 10वी झाल्यानंतर तुम्हाला जर JEE घ्यायचं असलं आणि जर IIT करायचं असलं तर तुम्ही माझं जर ऐकतान तर या जवळपास कुठंच राहू नये तुम्ही. कारण की आता पालक म्हणते ना, असं काय बी म्हणायला लागले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिव्याखाली बसून अभ्यास केला आहे, आता तुम्ही लाईट बंद करून दिवा लावा. तर तसं करू नये. कारण की जर तुम्ही आता इथं अंबाजोगाईत क्लासेस केले, मग मी आता कोणत्या क्लासेसबद्दल बोलणार नाही, कारण की इथले क्लासेस कसे आहेत मला माहीत नाही, असते चांगले. पण जर तुम्ही इथल्या एखाद्या तुमच्या मित्राला म्हणलात क्लासेसमध्ये की मला IITला जायचं आहे, तर ते तुम्ही पहिल्यांदा म्हणणार अवकातीत बोल म्हणेन, जवळपास बोल, इतक्या लांब नाही, आपल्या म्हणजे जरा ऐकू, अवकातीत बोल. IIT जरा लांब झालं. जर तुम्ही तेच बाहेर जर गेलात तर त्यांचं एमच सगळे घेऊन आलेले आहेत IITचं. त्याच्यामुळं तुम्हाला तिथं वाटणार की आपण सगळे हे IIT करायला चालले, तर ते म्हणजे तुम्ही त्या ह्याच्यात फ्लोमध्ये राहता. आणि कन्सिस्टन्सी अशी गोष्ट आहे, जसं की सरनी सांगितलं आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना सांगायलो, अरे तो राजस्थान कोट्याहून तब्बल 12 तासाचा प्रवास करून आलाय. कुणासाठी आलाय तुम्हाला वारंवार सांगायला लागलो मी. ॲन्युअल डे हा एकदा असतो. सर्व विद्यार्थी शांत बसतील. जर तुम्हाला शांत बसणं होत नसेल, उठा आणि तुम्ही घरी जावा. कारण तुम्हाला रिस्पेक्ट नावाचा शब्द आहे ना, तो कळतच नाही. आणि एक बाउन्सर काय करा, खाली थांबा आणि एक वरी थांबा. ते वरचे जे नालायक मुलं आहेत का, त्यात लेकरांना काही शिस्त नाही आहे, पागल, त्यांना सोडून द्या बाहेर. आता कोणीच बोलणार नाही हा. फक्त आता शेवटचे 2 स्पीच आहेत. एक आपला हा बोलेल आणि दुसरी अजून एक विद्यार्थिनी आहे जी तुमच्याच मध्ये बसलेली आहे. तिने ऑन दी स्पॉट म्हणली, सर मला थोडंसं बोलायचं आहे. 2 झाल्याच्या नंतर पुन्हा आपलं बक्षीस वितरण सुरू होईल. शांत बसा. तर जर तुम्हाला IITच करायचं असेल, PCM घ्यायचं असेल, तर मी आता कोटाला आहे. मी ॲलन करिअर इन्स्टिट्यूटमध्ये माझं शिक्षण करत आहे. 11वी झालेली आहे, 12वी चालू आहे. तर JEE करायचं असेल तर JEEचे 2 पेपर असतात, JEE मेन्स, JEE ॲडव्हान्स. जर IIT करायचं असेल तर JEE मेन्स क्वालिफाय होते फक्त 90 मार्काला. 300 पैकी फक्त 90 मार्क पाहिजेत. कन्सिस्टन्सीन जर तुम्ही 2 वर्ष जरी अभ्यास केला तर JEE मेन्स निघत आहे. जर आता ही 10वी इम्पॉर्टंट कशामुळे, आता लय पालक म्हणते तर की 10वी इम्पॉर्टंट नाही, पण 10वीला एक अशी सवय लागती 4 ते 5, 6 घंटे जे आता 10वीला लेकर बसते तर अभ्यास करायला, तर त्यांना अशी सवय लागती की ते 11वी 12वी बी ते सलग तसे काढतात. आणि जर 5-6 घंटे दररोज जर अभ्यास करत असले तर त्यांचं JEE काय कोणते पेपर काढू शकतात ते.
कोणती बी स्पर्धा परीक्षा काढायला फक्त 2 वर्ष लागत आहेत. आणि एवढंच बोलून मी 10वीच्या विद्यार्थ्यांना अजून बोर्डाच्या परीक्षेबद्दल शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. यानंतर आपल्या क्लासेसची गेल्या वर्षीची विद्यार्थिनी शेख नोया नाज हिला विनंती करतो की तिनं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. गुड आफ्टरनून ऑल ऑफ़ यू. मेरा नाम शेख जयनाज अब्दुल सत्तार है. मैं अभी नई नीट की तैयारी कर रही हूँ, लातूर में हूँ. मुझे 10th में मैथ में 100 आउट ऑफ 97 मिले हैं. ये सिर्फ मुझे राहुल सर की वजह से मिले हैं. जब मैं 10th में थी मुझे मैथ बिल्कुल पसंद नहीं था. मुझे मैथ देखे तो मुझे गुस्सा आता था, मैथ क्या है ये, कुछ आता नहीं. तो मुझे आइडियल मैथ क्लासेस के बारे में जब से पता, मैं सर के पास गई, सर से सीखी. मुझे मैथ इतना आसान लगने लगा कि मेरा मैथ फेवरेट हो गया. मैं बोलती हूँ अगर मैथ सीखना हो किसी से तो राहुल सर से ही सीखना है. आज मैं यहाँ पर आई इसलिए क्योंकि राहुल सर के वजह से मुझे मैथ में इतने अच्छे मार्क मिले हैं और मैथ मेरा बहुत फेवरेट बन गया है. मैं मेरे पापा को भी बोलती हूँ अगर पापा, मेरे छोटे भाई है, उनका अगर ट्यूशन लगानी है मैथ की तो राहुल सर के पास ही लगानी है. और मेरा गणित के सवाल, मेरे दिल की उलझन और मेरे भविष्य की समस्याएं सुलझाने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद शेरेकर सर. थैंक यू सो मच सर. यानंतर गुणवंतांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आपण करणार आहोत. जे गेल्या वर्षी 2022-23मध्ये 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये गणित या विषयात 90पेक्षा जास्त घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा आपण गौरव करत असतो. आता या ठिकाणी आपण अशा विद्यार्थ्यांचा गौरव करणार आहोत. तर हे करायचं. ज्या विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थिनीचं नाव घेतोय अशा विद्यार्थिनीचा किंवा विद्यार्थ्याच्या वडील, आई, पालक जे कोणी सोबत आले असतील त्यांनी विद्यार्थ्यासोबत स्टेजवरती यायचं आहे. करपे श्रुती संतोष. हिने गेल्या वर्षी 10वीच्या एक्झाममध्ये 91 गुण घेतले होते मॅथ या विषयामध्ये. करपे श्रुती संतोष. करंडे सुशील भरत. करंडे सुशील भरत. शिंदे निखिल सुधाकर. लोखंडे वैष्णवी विजय. त्यांच्या पालक आले असतील तर पालकांनी पण स्टेजवरती त्यांच्यासोबत यायचं आहे. याच्यानंतर जामदार कृष्णा शिवाजी. ओके मग ते आलं नाही पण आले काय आलीच नाही ती ॲब्सेंट. टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. जामदार कृष्णा शिवाजी. नरवडे प्रवीण.
नरवडे प्रवीण 92%. पतकराव शौर्या वैजनाथ. पतकराव शौर्या वैजनाथ. श्रेया आहे का? पतकराव श्रेया. साखरे शिवांग विजय. शेंडगे गौरी गणेश. शेंडगे गौरी गणेश. नेहरकर तन्वी ज्ञानेश्वर. ओबाळे शैलेश केशव. नेहकर तन्वी ज्ञानेश्वर. मेंढके साक्षी गणेशराव. मेंढके साक्षी गणेशराव. रामरुळे अमृता नरसिंग. मुंडे सावित्री उद्धव. मुंडे सावित्री उद्धव. यादव तृप्ती शहाजी. रेपे ज्ञानेश्वर भीमराव. टाळ्यांचा आवाज येत नाहीये. टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. सभागृह पूर्ण भरलेलं आहे आपलं आणि टाळ्याचा आवाज येत नाही. रेपे ज्ञानेश्वर भीमराव. सुरवसे सूरज संतोष. टाळ्या बंद नाही झाल्या पाहिजे. टाळ्या कंटिन्यू राहिल्या पाहिजे. टाळ्या वाजवण्याचे फायदे माहिती आहेत का तुम्हाला? टाळ्या वाजवणारे पूर्ण आपलं जे रक्त विसरण प्रक्रिया आहे ती अतिशय चांगली राहते. त्यामुळं टाळ्या वाजवल्या पाहिजे. कदम वैष्णवी हनुमंत. कदम वैष्णवी हनुमंत. तापडिया ओमकार बालाप्रसाद. कदम वैष्णवी हनुमंत 95 मार्क. तापडिया ओमकार बालाप्रसाद 95 मार्क. तापडिया श्रेयश 95 मार्क. तापडिया श्रेयश.
तपसे राम वचिष्ठ 96 मार्क. तपसे राम वचिष्ठ. मुंडे गोविंद मच्छिंद्र. मुंडे गोविंद मच्छिंद्र. शेख रोयनाज अब्दुल सत्तार. शेख रोयनाज अब्दुल सत्तार 97 मार्क. टाळ्या कमी होत आहेत. तुम्हाला दुसरा फायदा मी आणखी सांगितला नाही टाळ्या वाजवण्याचा. तो फायदा सांगितल्यानंतर तुम्ही टाळ्या वाजवणं बंदच करणार नाहीत. कारण टाळ्या वाजवल्याने व्यक्तीच्या चेहऱ्यावरती ग्लो येतो असं म्हणतात बाबा. त्यामुळं टाळ्या वाजवणं बंद करू नका. लाड ज्योतिबा बाबूराव. लाड ज्योतिबा बाबासाहेब 97 मार्क. पवार शुभम संजय 99 मार्क. लाड ज्योतिबा बाबासाहेब 97 मार्क. पवार शुभम संजय. यानंतर जयांनी गेल्या वर्षी 100 पैकी 100 मार्क घेऊन आपल्या क्लासेसचा मान उंचवण्याचं काम केलेलं आहे. असे ते 3 विद्यार्थी की ज्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. ते पहिला आहे पपाळ लक्ष्मण विठ्ठल की ज्याने मॅथ या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण घेतलेत. त्यासाठी टाळ्या आता कमी नाही झाल्या पाहिजे. टाळ्यांचा जोश हा कंटिन्यू राहिला पाहिजे, कायमचा राहिला पाहिजे. साठे पवन सुदाम यांनीही गेल्या वर्षी मॅथमध्ये 100 पैकी 100 मार्क घेतलेले आहेत. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. साठे पवनचे आजोबा या ठिकाणी आले आहेत, त्यांनी पण वरती यावं. नरहरी चाटे काकांना विनंती आहे की त्यांनी पण स्टेजवरती यायचं आहे. माधव मुंडे यांनी पण स्टेजवरती यायचं आहे. माधव मुंडे.
यानंतर पवार अभिजित विकास यानेही 100 पैकी 100 मार्क घेऊन आपल्या क्लासेसचं नाव उंचावलेलं आहे, त्याचाही या ठिकाणी सत्कार. पवार शुभम याचे वडील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे पवार शुभमच्या वडिलांना की त्यांनी त्यांच्या पाल्याचं शुभमचं पारितोषिक या ठिकाणी घ्यायचं आहे. पवार शुभम याला 99 मार्क यांनी घेतले होते गेल्या वर्षी मॅथ या विषयामध्ये. त्याचे वडील त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. यानंतर 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये आपण क्लासेसमध्ये काही विद्यार्थ्यांची एक्झाम, प्रत्येक वर्गाची एक एक्झाम घेत असतो आणि त्या एक्झाममधनं आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे नंबर काढत असतो. अशा विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी बक्षीस वितरण करणार आहोत. तर वर्ग 10वी 2023-24 वर्षचे 10वीचे विद्यार्थी आहेत साक्षीवीर, जिनं फर्स्ट पारितोषिक या ठिकाणी मिळवलेलं आहे. त्यांचे पण वडील किंवा आई आले असतील, कोण आले असतील तर त्यांनी पण त्यांच्यासोबत वरती यायचं आहे. यानंतर केंद्रे धनश्री सेकंड, ओहाळ प्रतीक थर्ड, ओहाळ प्रतीक थर्ड आणि जाधव आदर्श थर्ड. केंद्रे धनश्री सेकंड,
यानंतर इयत्ता 10वीचे जे एक्झाम घेण्यात आली होती त्यातील सावंत समर्थ जो पहिला आलेला आहे, सावंत समर्थ. जोशी प्रणाली. जोशी. रणजवे किरण थर्ड. काय एवढेच राहिले. यादव श्रीनिवास थर्ड. इयत्ता 8वीचे विद्यार्थी जगताप प्रथमेश फर्स्ट. पुढे तिकडे परेशान. जगताप प्रथमेश फर्स्ट. कोकाटे श्रुती सेकंड. कोकाटे श्रुती सेकंड. चव्हाण नम्रता थर्ड. पंचाळ श्रुती थर्ड. पंचाळ श्रुती. गुजर सुमित. गुजर सुमित. काळे ऋषिकेश थर्ड. काळे ऋषिकेश. यानंतर वर्ग 7वीचे विद्यार्थी आहेत. इयत्ता 7वी जाधव गौरव पहिला. यांनी पहिला नंबर काढलेला आहे. सोलंकर स्नेहल सेकंड. सोलंकर स्नेहल.
दाहे तिडक कार्तिक थर्ड. दाहे तिडक कार्तिक. सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर या कार्यक्रमाचे आभार मांडण्यासाठी मी राहुल सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार व्यक्त करावेत. हा शांत बसा बरं आता. जास्त नाही बोलणार कारण सर्वांनाच आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळं भरपूर कार्यक्रम आहेत. सरांनाही खूप कॉल येलेत मगापासनं. तर आज आपल्या क्लासेसचा जो काही 7वा वर्धापन दिन, गुणवंतांचा गुणगौरव सोहळा आणि पालकांशी जो काही संवाद, हे आपल्याला फक्त एक ॲन्युअल डे. कोण आहे रे तिकडं? त्यांना बाहेर काढा बरं. मला माहिती आहे ह्याच्यानंतर आपला फिश पॉन्डचा कार्यक्रम आहे, माहिती आहे ना मला. घ्यायचं आपला, तुमचं मनोरंजन व्हावं, तुम्हाला कलागुणांना दुसरे वाव भेटावे. काही विद्यार्थी सर आमचे सिंगर पण आहेत, खूप छान छान गाणं म्हणतात. त्याच्यानंतर काही रॅपर आहेत, ह्याच्यानंतर आहे त्यांचा काही जणांचा डान्स आहे. एक दिवस आपला ॲन्युअल डे म्हणून आपण सगळं साजरी करतो. मग शांत बसा की 2 मिनिटं आता. हां, तर आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आलेले श्रीनिवास रेड्डी सरांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्या सर्वांना खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. आणि मेन म्हणजे सरांची 11 वाजता काहीतरी OPD वगैरे असते, तरीही सरांनी वेळ दिला. आणि त्यांच्या आई वडिलांना आज आदर्श माता पिता पुरस्कार जाहीर झालेला आहे. सरांना तिकडून कॉल येले की त्यांच्यासाठी थांबले, तरीही सरांनी आपल्याला खूप वेळ दिला. कारण अशी माणसं भेटत नाहीत आपल्याला, वेळ काढून त्यांना म्हणावं लागतं सर थांबा. त्याबद्दल खरंच मी सरांना मनपूर्वक धन्यवाद देतो की सर तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला. त्याचबरोबर आज कार्यक्रमाला उपस्थित म्हणून संजय गंभीरे सर नेहमीच वेळ देतात. आजही सरांनी खूप वेळ दिला, आमच्या फॅमिलीचं भरभरून कौतुक केलं, त्याबद्दल मी सरांचंही खूप मनपूर्वक धन्यवाद देतो. त्याचबरोबर वेळात वेळ काढून सर्व जे काही आज गुणवंत विद्यार्थ्यांचे जे काही पालक या ठिकाणी आले, त्यात आमचे चाटे सर असतील, त्यानंतर फपाळ सर असतील, त्यानंतर पवार सर असतील, विकास पवार, हे सगळे या ठिकाणी आले आणि त्यांनीही आम्हाला खूप या ठिकाणी वेळ दिला. त्याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि कार्यक्रमाला उपस्थित आज सगळेच पालक, माता पिता पालक, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. काही जण तर खूप बाहेरगावून आलेले आहेत, त्याबद्दल मी खरोखर तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि काही विद्यार्थ्यांनी शांततेत कार्यक्रम ऐकला, पण काही विद्यार्थ्यांनी नाही ऐकला. पण ज्या विद्यार्थ्यांनी ऐकला त्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो. आणि आपला आजचा हा जो प्रोग्राम आहे, त्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वांना या ठिकाणी जे काही सर्व मान्यवरांनी जे काही सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे, त्याचा मला वाटते कुठंतरी तो विचार घेऊन पुढं काहीतरी आपण ते पेलताल याची 100% मला गॅरंटी आहे. पण तरीही जर समजा कार्यक्रम लवकर सुरू करायचा होता, पण तरीही थोडासा उशीर झाला, त्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा आपला कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आंबेडकर.
हॅलो. ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आता सन्मान झालेला आहे, ज्यांना आपण ट्रॉफी दिलेली आहे, त्या सर्वांचा आपल्याला या ठिकाणी ग्रुप फोटो घ्यायचा आहे. त्यामुळे कोणीही बाहेर जायचं नाही. त्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण स्टेजकडे यायचं आहे. आपली ट्रॉफी घेऊन आपल्या सर्वांना एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचा सन्मान झालेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्या सर्वांनी स्टेजकडे यायचं आहे.
लवकर सर्वांनी आपापल्या जागेवर येऊन बसायचे.